आता मी कसं जगू या अयोध्येमध्ये? खूप रडतायत कौशल्यामाई, खूप रडतायत. वरती पाहतायत, वरती पाहून रडतायत. सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा, नको तापू रे भास्करा. हे सूर्यनारायणा, माझा राघव वनवासाला आलाय, तू तापू नको. माझा राघव कोमल आहे, सुकुमार आहे, त्याला तुझ्या उन्हाचा झटका सहन होणार नाही, तू तापू नको. खाली बघावं कौशल्य माईना, धरणी मातेकडे पाहून रडावं. धरणी माते माया बहिणी, धरणी माते माया बहिणी, सांभाळावे कोदंड पाणी. हे धरणी माते, माझ्या राघवाला सांभाळ, असं म्हणून धरणी मातेकडे पाहून रडावं. खूप रडताय, सगळा अयोध्येचा समाज रडतोय. आणि मग सुमंतजी रथातून खाली उतरले. ज्या ठिकाणी दशरथजी बसलेले होते, पडलेले होते, त्या ठिकाणी सुमंतजी गेलेले आहेत. सुमंतजी आलेले पाहिल्या बरोबर दशरथजी उठून बसले आणि विचारले, हे सुमंता, आणलं का माझ्या रामाला? आणलं का माझ्या लक्ष्मणाला? कुठे आहे माझी सीता? आणलं का माझ्या सीतेला? सुमंतजींनी प्रणाम केला. महाराज, तिघापैकी एकाला सुद्धा मी आणलं नाही महाराज, एकाला सुद्धा आणलं नाही. परत दशरथजी हंबरडा फोडून रडू लागले. सुमंता, 6 दिवस झाले माझा राघव जाऊन, माझ्या राघवानं काही खाल्लं का? कुठे झोपले? काय खाल्लं? महाराज, 6 दिवसापासून राघवांनी अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही, पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाही. फक्त भारद्वाजींच्या आश्रमामध्ये थोडासा अल्पहार म्हणून कंदमुळं फळं खाल्लेली आहेत. गवताच्या शय्येवरती झोपलेली आहेत. ज्या रामप्रभूंना स्वतःचा महल होता झोपण्यासाठी, तेच रामप्रभू जंगलामध्ये गवताच्या ताटीवर, गवताच्या शय्येवर झोपतात. किती त्याग असला पाहिजे जीवनामध्ये माणसानं. जशी वेळ येईल तसं माणसानं वागलं पाहिजे. आपल्याला वेळ ही कसं वागावं हे शिकवते. ज्या रामप्रभूंना गादीच्या खाली पाय टाकायची सवय नव्हती, ज्या रामप्रभूंना गादीच्या खाली पाय टाकायची गरज सुद्धा नव्हती, तेच रामप्रभू गवताच्या ताटीवरती जंगलामध्ये फिरतात. म्हणून जशी वेळ येईल तसं माणसानं वागलं पाहिजे, त्या वेळेला सामोरं गेलं पाहिजे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, किंवा ठेविले आनंदे तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देव जसं ठेवील ना तसं माणसानं राहण्याचा प्रयत्न करावा.